हॅलो. तर आज आहे माझ्या सृष्टीचा बटरफ्लायचा माझा बड्डे आणि तुम्हाला दिसत असेल इथे काय मी फोटोशूट वगैरे केले थोडेसे माझे आणि देवाला बत्ती वगैरे लावून घेतली. तर मी आहे सत्संगवती निरंकारी. तुम्ही 1-2 व्हिडिओसुद्धा बघितले असेल. तर घराची अशी साफसफाई होती आणि बटरफ्लायचे चप्पल बघा घातल्यात मॅडमने आणि रेडी झालेली आहे. संध्याकाळचे वाजले होते 7 आणि इकडे असं घराचा लूक होता. बरीच मंडळी आली होती, तुम्हाला थोड्या वेळात दिसेलच. तर बटरफ्लाय कसा डेकोरेशन झालं आहे बड्डेचं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हे सृष्टीचे लहानपणीचे फोटो आहेत बघा. पहिला जो बड्डे झाला सृष्टीचा तो खूप छान झाला, मस्त. आणि हा एकदम सिम्पलच केला, जास्त काही हे नव्हतं. बरीच मंडळी आली होती, 20-20 माणसंच होती. परंतु हे पहा अशा प्रकारे. आणि सर्वात प्रथम मीच ओवाळणी करून घेतली, कारण सर्वजण आग्रह करत होते की आईने ओवाळणी करावी पाहिजे. म्हटलं चला काही हरकत नाही, मीच करते मग. तर असं झालं माझ्या सोनूचं बड्डे. तर एक जण ओवाळणी करत होती सृष्टीसाठी आणि सृष्टी तर खूप कधी तिची घाई होत होती इतकी की कधी केक कापेन आणि सारखं पप्पाला आग्रह करत होती की मी केक कापू का, मी केक कापू का असं. तर पहा फायनली आम्ही केक कापला. तिला जमत नव्हतं तर मी थोडीशी मदत केली तिला कापण्यासाठी अशा प्रकारे. सो खूप 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 सर्वजण खुश होते आणि तिलासुद्धा मजा आली. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला नक्की एक कमेंट्स करा आणि सांगा. मला म्हणजे समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचता येते. आणि प्लीज मी आशा एवढीच करते, जरही लाईक नाही केलं तरी पण कमेंट्स करून नक्की सांगा. तर सगळी जणांनी ओवाळणी केली. तिलासुद्धा खूप चिडचिड करत होती ती. बड्डेला मुलं खूप चिडचिड करतात, मला माहिती आहे. पहिला जेव्हा बड्डे होता तेव्हा एवढं तिला समजत नव्हतं, पण आता तिला समजायला लागलं आहे. खूपच चिडचिड करत होती सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. जोपर्यंत बड्डे वगैरे झालं नाही तोपर्यंत बड्डेचं केक कापलं, जेवलं वगैरे आणि नंतर कुठे ती शांत झाली. तर अशा प्रकारे ही आमच्या ह्या ज्या ओवाळणी करते त्या वहिनी आहेत, म्हणजे ह्यांच्या मित्रांची वाईफ आणि त्यांची मुलगी. तर पहा आजी वगैरे सगळ्या ओवाळणी करत होत्या सृष्टीसाठी. आणि बटरफ्लाय पहा कसा हलतोय. हा बटरफ्लाय मी मागे तुम्हाला गणपतीला सुद्धा दाखवला होता, डेकोरेशनसाठी खास बनवला होता. त्याचं डेकोरेशन पण खूप छान झालं होतं, अप्रतिम. आणि एक जण अशी ओवाळणी करत होते. तर पहा अंगणातच आम्ही बाहेरच घेतला आहे, हा कुठे हॉल वगैरे नाही आहे आतला वगैरे. हा अंगण आहे माझा समोरच्या घराचा. आणि या आजी आहेत आमच्या गावातल्याच आहेत दोघीजणी. तर पहा सृष्टीच्या इकडे पप्पा उभे आहेत आणि सगळेजण ना टिक्का लावत होते. तर तिला खूप इरिटेट होत होतं की कधी तो टिक्का पुसेन मी, असं झालं होतं. तर खूप छान झाला बड्डे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघायला थँक्यू, धन्यवाद.
सर्व झालं आणि उत्सुकता होती ती बड्डे गिफ्ट खोलायची. तर ही तिच्या आजीने प्लेट घेतली होती. खूप छान होत्या त्या प्लेटी. म्हणजे पप्पाच्या मम्मीने, आजीने म्हणते. आणि इकडे जास्त करून बुक्स वगैरे भरपूर भेटलेत तिला. तिला ड्रॉइंग वगैरेची खूप आवड आहे आणि बघा जे आपल्या मनामध्ये असतं ना तेच मिळतं. तर हे पहा असे कलर वगैरे पेंटिंग भेटलेत आणि चॉकलेट तर खूपच भेटलेत. 5-6 बहुतेक बॉक्स चॉकलेट होते. तर हा बड्डे केव्हा झाला? 10 ऑक्टोबरला झाला आणि मला आज वेळ मिळाला. तर मी आज तुमच्याकडे शेअर करते आणि अपलोड करायला आज मला वेळ मिळाला. त्याच्यामुळे मी आज अपलोड केलं. तर बघा चॉकलेट आमच्या मॅडमला खूप आवडतात आणि मी त्या तशाच ठेवल्या होत्या. तर असं काही 2-3 ड्रेस मिळाले आणि चॉकलेट भरपूरच होते आणि ड्रॉइंग बुक्स किंवा कलर वगैरे इत्यादी मिळालेत. ते तुमच्याकडे दाखवते. तर एक बावडा आला होता. तर मग तिला खूप आवडला. त्या वहिनीनेच घेतलं होतं. अशा काही गिफ्ट होत्या छोट्या-मोठ्या. खूप छान. थँक्यू सगळ्यांसाठी. तर पहा किती सॉफ्ट आणि किती ब्युटिफुल आहे. वॉव! ती ह्याला ना झोपताना सोडतच नाही. इतकं भारी आहे ना, अगदी तिच्यावानीच. तर पहा मस्त. थँक्यू. आणि चला तर हा व्हिडिओ इथे संपवते. बाय. थँक्यू.